नव्या दमानं उभारी घेत महाराष्ट्राच्या मनोरंजनासाठी सुरू झालंय सन मराठी, जिथे दमदार पदार्पणासोबत असेल एक धमाकेदार स्पर्धा. बघा रोज जिंका रोख. हा दसरा ते दिवाळी रोज 1000 प्रेक्षकांना मिळणार संधी. 2 करोड रकमेची रोख बक्षिसं जिंकण्याची. बघा रोज जिंका रोख. तेव्हा अगदी न चुकता नवनवीन कार्यक्रम बघा रोज आणि प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन बक्षिसं मिळवा रोख. सन मराठी, सोहळा नात्यांचा. काय पाहतोस बेटा? ही रसपरी स्टोरेको आहे पप्पा. रसपरी स्टोरो का? त्यासाठी तू गाडी का थांबवलीस? फोटो काढायला पप्पा. याला पक्ष्यांचा राजा म्हणतात. चोचीत काहीतरी घेऊन चाललाय, म्हणजे इथे जवळपासच याचं घरटं असणार. हा अगदी दुर्मिळ पक्षी पप्पा. मी याचा फोटो घेऊन येतो. अरे अरे ऐक, आपल्याला लवकर परत जायचंय. पप्पा ही संधी पुन्हा नाही मिळणार मला. अरे अरे लवकर परत ये. कुठे गेला हा? काय मस्त जागा आहे.
एवढा का घाबरल्यास बेटा? बोल, काय झालं? पप्पा, काहीतरी खूप मोठं आहे जो माझा पाठलाग करतोय. काहीतरी मोठं असं? अरे पण काय ते? माहित नाही. ठीक आहे, चल इथून. अरे देवा. हॅलो. हॅलो राजशेखर, स्वामीजी, कुठे आहेस तू? घरीच आहे स्वामी. तू प्रवासात तर नाहीयेस ना? नाही, कुठेही प्रवासात नाही. काय झालं स्वामीजी? त्याचं झालं असं की मला एक खूप वाईट स्वप्न पडलं, म्हणून तुला फोन केला मी. काय म्हणालात? वाईट स्वप्न? काय पाहिलं? ते राहू दे, मी जे सांगितलंय ते करतोय ना, खास करून ती पौर्णिमेची पूजा. स्वामीजी, अहो तुम्ही सांगितल्यापासून आजपर्यंत मी न चुकता पौर्णिमेची पूजा करतोच आहे. जर एक जरी पूजा चुकवलीस तर मंत्राची शक्ती नष्ट होईल. आणि जी पूजा करतोयस ती यथासांग करायची आहे, नाहीतर तुझं पूर्ण कुटुंब गमावून बसशील. व्यवस्थित करेन स्वामीजी. स्वामीजी, एक प्रश्न विचारू का? ही पूजा आणखी किती काळ करायची? पूजा संपली की तुझं कुटुंब संपलं समज. ही पूजा कधीही थांबू नकोस. ही पूजा करत राहणं हाच वाचण्याचा एकमेव मार्ग आहे. बघ, काही गैरसमज व्हायला नको. तुझं संरक्षण आणि तुझ्या सोबत माझंही संरक्षण दोन्ही त्या पूजेवरच अवलंबून आहे. त्या पूजेच्या शक्तीवरच आपण शांततेत आयुष्य जगू. म्हणून तुला खूप सावध राहावं लागेल. कोणतीही अडचण आली तर मला लगेच फोन कर. मी ताबडतोब निघून येईन, कळलं तुला? विसरू नकोस. ठीक आहे स्वामीजी. काळजी घे. काही दिवस कुठेही बाहेर जाऊ नकोस आणि तुझ्या मुलाला अरुणला सुद्धा ही गोष्ट सांग. हो स्वामीजी. ओम शांती शांती. ओम शांती शांती. मूर्खासारखं बडबडू नकोस. नाश करेन तुझा मी, विनाश करेन. माझ्या या मंत्रांपुढे तुझं काहीही चालणार नाही. विनाश करेन तुझा मी. भैरवी, भैरवी, माता भैरवी, तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची आहे. आणि मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. तुझ्या मुलीला मुलगा झालाय. हॅलो. अभिनंदन, तुम्हाला नातू झालंय. अरे वा, आनंदाची गोष्ट आहे की. आणि हो, आई आणि बाळ दोघे सुखरूप आहेत. मग तुम्ही कधी येताय? माते, जसं तुम्ही सांगितलं तसंच झालं. आणखी एक गोष्ट. हेच सांगायला आली आहेस ना की मी आज सुटणार आहे? हो माते. इथून बाहेर पडायला मी अगदी तयार आहे. जा तू.
मला एक गोष्ट विचारायची आहे, पण ती ऐकल्यावर तुम्हाला वाईट वाटायला नको. विचार. जोपर्यंत तुम्ही इथे होतात मी प्रत्येक गरजेला तुमच्याकडे येत होते आणि तुम्हीही योग्य मार्गदर्शन करत होतात. पण तुम्ही बाहेर गेल्यावर मी तुम्हाला कुठे भेटू शकते? काळजी करू नकोस, मी परतून पुन्हा इथेच येणार आहे. त्याचा मृत्यू माझ्या हातानेच होणार आहे. मला जाऊ द्या. त्याचं आयुष्य संपवून मी पुन्हा इथेच परत येईन. त्याचा मृत्यू माझ्या हातानेच होणार आहे. मला जाऊ द्या. त्याचं आयुष्य संपवून मी पुन्हा इथेच परत येईन. तुम्ही आधीच हत्येच्या गुन्ह्यात 6 वर्ष तुरुंगवास भोगलाय आणि आता दुसरी हत्या. असं करू नका. तुमच्याकडे अशी शक्ती आहे जी कोणाकडेच नाहीये. ईश्वराकडून तुम्हाला वरदान लाभलंय, मग शाप कशाला घेता? त्या मुलाला सोडून द्या. कशी सोडू त्याला? हे तुम्ही काय केलं? माझ्या डोळ्यासमोर ज्याने माझ्या अख्ख्या कुटुंबाचा नाश केला त्याला मी कसा सोडून देऊ? माझ्या आयुष्यात त्याने जो वणवा पेटवला त्यातच त्याला जाळून टाकेन. त्याचा नाश करण्याची जी मी शपथ घेतली आहे ती पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. या 6 वर्षात त्याच्या मृत्यूचीच मी दिवस रात्र इच्छा बाळगून आहे आणि माझा हा हट्ट कोणीच मोडू शकणार नाही. माझ्यापासून त्याला आता कोणीच वाचवू शकणार नाही. हे घे बाळा. हे काय बाबा? नागलिंगाचं फूल आहे. असं नागलिंग फुल तर नागम मला खूप आवडतात. धन्यवाद बाबा. आपल्या शहराच्या मेट्रो सिटी जवळ एवढा मोठा राजवाडा बांधून किती प्रसन्न वातावरण तयार केलं आपल्या मालकांनी. एखाद्या रिअल इस्टेट बिल्डरला गाठून 60 मजल्यांची इमारत उभी केली असती तर करोडो रुपये कमवले असते. अरे लहान मोठी इस्टेट असती तर समजून घेतलं असतं, पण शहरभर संपत्तीकडे लक्ष कसं देणार? या जागीच ते लहानाचे मोठे झाले आहेत म्हणून आजपर्यंत त्यांनी सांभाळलंय. अरे लहान मोठी इस्टेट असती तर मी पूर्ण समजून घेतलं असतं, पण शहरभर संपत्तीकडे लक्ष कसं देणार? योग्य आयडिया द्यायला मालकांकडे माझ्यासारखा हुशार माणूस नाहीये. या वाड्याला स्टार हॉटेल बनवून आतमध्ये 10-12 नर्तकीने नाचवून मी वातावरण बिघडून टाकलं असतंस. आज मालकांमुळेच इथली सभ्यता टिकून आहे. निदान एक वाडा तरी वाचलाय. जगा मग तुम्हाला वाटलं तसं. चला. नमस्कार. नमस्कार. हा नमस्कार दादा, नमस्कार. इथे जवळपास जे मागे मंदिर आहे ना. तू जरा शांत आता राहतोस काय का? म्हणालो मी? नागदेवी मंदिराच्या उत्सवाबद्दल जरा मालकांशी बोलायचं होतं. हो का नाही. हा. माझी मुलगी तिथे पूजा करते. तिला सांगा ती तुमचा निरोप बरं. आणायला हा, सांगेल. येतो. हा वाड्याचा तसा राखणदार तर वाटत नाहीये. बाळा हा. जरा मंदिराबद्दल बोलायचं होतं, मालकांना भेटायचं. मी पूजा सुरू केली आहे. फक्त थोडा वेळ द्या. पूजा झाली की लगेच जाऊन हे सांगते. बघ, मालकांना भेटून आम्हाला दुसऱ्या ठिकाणी पण जायचंय. लगेच जाऊन सांगितलंस तर आमचं काम सोपं होईल. जा ना लवकर. पूजेला अर्धवट सोडून कशी जाऊ? त्यात काय एवढं? वडे थोडीच आहेत की तळताना सोडून तू ते जाऊ शकत नाहीस? पूजाच तर आहे ना. थोडी आत्ता कर, थोडी थोड्या वेळाने कर. अरे काय बडबडतोयस? थोडा वेळ गप्प बसू शकत नाहीस? गंगा बाळा, मंदिराचे पुजारी पण आले आहेत, तू जरा आत जाऊन सांग ना. आम्ही इथे पाहून घेतो, तुम्ही आज जाऊन सांगा. ठीक आहे. यात हळद ठेवली आहे, यात कुंकू आणि यात फुलं आहेत. हा. काय रे अंगवस्त्र पुजारी, तू माणसाच्या जागी नागाच्या योगी जन्माला आला असतास तर दुधाने आंघोळ घातली असती तुला मी.
आणि ऐका, टिळा जरा गोल लावा हा. तू पण ना, त्यांनी काय काय लावलं म्हणून काय विचारते? लोकांमध्ये लावा लावून 8 लग्न केली त्यांनी. काय बोलतोयस? अहो काही नाही हो, तुमचं कौतुकच तर करतोय. ते सगळं पाहून घेतील. तू जा ना, जा. दुधाच्या अभिषेकाआधी घंटी वाजवायला नका तू विसरू हा. पण ना. अगं त्यांनी किती पूजा केल्या, किती घंटा वाजवल्या. मंदिरात 32 देव ठेवून सकाळ संध्याकाळ घंटा वाजवतायत. मग तुझ्या पूजेला वाजवणार नाहीत का? अगं ते खरंच वाजवतील. तू आधी आत तरी जा ना. नीट पकडा नाहीतर पाडाल. मी सांगून किती येते. गुणी मुलगी आहे ना वाड्याच्या राखणदाराची. मी पण किती दिवस झाले बघतोय हो. या सापाच्या बिळात ना कोणी येत ना कोणी जात. आणि याच्या पूजेचा खर्च केवढा मोठा आहे. या पूजेसाठी ना डोनेशन घ्यायला सुरुवात करायची का? तुझ्या अशा बोलण्याने आपल्याला मिळणारं डोनेशन पण बंद होईल. हे बघा पुजारीजी, काय झालं? तुमच्यावर आम्ही एवढ्या मोठ्या मंदिराची जबाबदारी दिलेली आहे. तुम्ही कधीतरी या मुलीसारखं सांभाळल्यात का हो? अहो राहू द्या हो तुम्ही. ते फक्त ताटात पडणारे पैसेच सांभाळत असतात ना. हो असं बोलताय जसं ताटात लाखो करोडो रुपयेच पडतात. पुजारीजी त्याचं असं आहे, तुमचे मंत्र ऐकून मंदिरात आलेले लोकच काय तर देव सुद्धा पळून जातात. तुम्ही तर दानातले पैसे गल्ल्यातले समजून वापरता. बरं झालं कोणाला माहिती नाहीये. लाखो करोडो तुमच्या ताटात जर पडले तर त्यांचं वजन देखील तुम्हाला पेलवणार नाही. आधी दान म्हणून 50-100 मिळतात ना, त्याचा योग्य वापर करायला शिका. तू जरा गप. काम करायला आलोय ते आधी पूर्ण करूया. ती मुलगी येण्याआधी तुम्ही पूजा पूर्ण पूजा करा. तर संपली आहे. अंडी मी ठेवणार नाही. तुमच्यापैकी कोणीतरी ठेवा. इथे ठेवतो, हे इथे ठेवतो आणि हे इथे ठेवतो. साप एकाच वेळी एवढी अंडी खातात का हो? काय चाललंय? अंडी अशी थोडीच ठेवतात. अहो तुम्ही जर अंडी अशी ठेवली तर नागम्मा श्वास कसा घेईल? कशी पूजा करताय तुम्ही? ऐकलं का? नागम्माला ब्रीदिंग ट्रबल होईल असं म्हणते. काय विनोदी मुलगी आहे ही. ठीक आहे, मालक बोलवतायत, या तुम्ही. पाहिलं तुम्ही? सापाचं रिकामं घर दाखवून किती शहाणपणा शिकवते ही. खरंच नाग असता तर किती बोलली आता असती. गप्प बस आणि आणि आत चल. नागाला त्रास होईल. काय पण हे पहा दादा, मालकांना स्पष्ट सांगा की 5 लाखांचं डोनेशन तर आम्हाला हवंच आहे. तेव्हा कुठे नाशिक, पुणेरी, इंडियन वेस्टर्न सगळ्या ठिकाणी पैसा करू शकू ना. बँक कुठे गेली? ती बघा, मी तिथेच विसरलो. तुम्ही पुढे जा. मी आलो सर, घेऊन बरं, जा. ठीक जा. विसरू नका 5 लाखांचं. हा ठीक आहे, मी ठीक आहे. जातो. अरे हे काय चाललंय? एवढ्या जोरात तर वारा देखील नाही वाहत आहे. म्हणजे अंडी कशी काय थरथरताय? खरंच त्या सापाला ब्रीदिंग ट्रबल सुरू झालं की काय? मी चेष्टा केली त्याचा. नागम्मा बदला तर नाही ना घेणार. ही बॅग कशी काय उचलू? अरे अरे या घरामध्ये एक मोठं रहस्य दडलंय. कोणास ठाऊक ते कोणासोबत काय काय करेल. कोणास ठाऊक आता काय होणार आहे. नागम्मा, मला क्षमा कर. ज्यांना नीट पूजाही करता येत नाही त्यांच्या हाती मी हे काम सोपवलं. जर पुरुष असल्याचा अहंकार असेल तर खेटराने पूजा करा. बायकोवर हात उगारला तर हात तोडून टाका त्याचे. दारू पिऊन घरी आला तर नाक फोडून टाका त्याचं.
पुरुषांनी कसंही वागलं तरी त्याला मान द्यायचा, ही जी संस्कृती आहे ना ती आधी नष्ट करावी लागेल. आज माझ्या फेसबुकचं स्टेटस तेच आहे. बरं ठीक आहे, नंतर बोलू. अन्नपूर्णाबाई नमस्कार. अरे वा, आज अख्खं गाव इथे आलंय. काही विशेष? बऱ्याच दिवसांनी तुम्ही लोक इथे आलात. तुम्ही देवळात आला तर भेट होईल ना. त्या देवाकडे मागितलं तर सगळं मिळतं. आता तिथे येऊन मी काय करू? मला कोणत्याच गोष्टींची कमतरता नाहीये. तुम्ही सांगा आज कसं येणं केलं? देवळात रथयात्रेचं आयोजन केलंय, त्याच संदर्भात. इथे लोकांना प्यायला पाणी नाहीये. प्याऊ बनवलं तर किती बरं होईल ना. ते नाही जमत तुम्हाला. गावात एकतरी धड बस स्टँड आहे का? नाही ना. ते सगळं सोडून जो देवच नाही त्याच्यासाठी कोणाच ठाऊक कोणता रथ बनवताय आणि वसुली करायला बरोबर पोहोचलात, होय की नाही? तुम्हाला जाब विचारला की म्हणता हे दुसऱ्या पक्षाचे लोक आहेत, हे शोभतं का रे तुम्हाला? गावातल्या इतर 4 बायका देवळात येतात आणि पूजा करतात. फक्त तुम्हीच इतरांपेक्षा जरा वेगळ्या आहात. ठीक आहे, इतर बायका येतात ना. तुम्ही देवळासाठी देणगी मागायला आला आहात ना, पण एकही बाई दिसत त्यांना नाही. यातलं काय कळतंय? काय म्हणालास? इतर बायकांना काही समजत नाही का? मदर टेरेसा, इंदिरा गांधी, कल्पना चावला या सगळ्या कोण होत्या माहित नाही का तुम्हाला? एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही स्वतःला बदलाल ना तेव्हाच हा देश सुधारेल. जा आता कामाला लागा. आले मोठे मला शिकवायला. अहो ऐकलं का? मी टॉवेल विसरलीये, जरा आणून द्या ना. अजूनपर्यंत झोपले. चांगला धडा शिकवते. हे सकाळी सकाळी कशाला त्रास असं आहे देतेस? का? रात्री तुम्ही मला डिस्टर्ब नाही केलं का? बरं तुला काय हवंय? फक्त कपडे बदलायचेत मला. प्लीज माझा राजा, जरा टॉवेल द्या ना. नाही देणार, तूच घेऊन घे. हम्म? मी तर येईन, पण तुम्ही वळून पाहिलं तर? मग मी काय करू? ती चादर आधी डोक्यावर घेऊन झोपून राहा, तेव्हाच मी बाहेर येईन. बरं एवढंच ना, मग ठीक आहे. ऐकलं का? मी कपडे बदललेत, आता उठा. हा, हे कुठे गेले? छी, खोडकर. अरे प्रेमात सर्वात सुंदर गोष्ट तर खोडकरपणाच तर आहे. हा? खूप वाईट आहात तुम्ही. तुम्ही कधी उठून आलात? मी केव्हाच उठलोय. काय झालं? आता तर सगळं पाहिलंय ना मी, मग कसली लाज? छी, जा बघू. अरे थांब अगं. हे थांब ना, थांब ना तू. आता कसं? सोडा आता, जा तुम्ही. मालक, मालक. आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर.